वंदे मातरमला आज 150 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं आज भाजपकडून सामूहिक गायन होणार आहे। मात्र वंदे मातरम गाण्यास अबू आझमींनी विरोध केला होता आणि यावरूनही मोठा वाद झाला होता। त्यातच आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अबू आझमी यांच्या कोलाब्याच्या घराबाहेर वंदे मातरम गीत म्हटलं जाणार आहे। भाजपचे पदाधिकारी तिथे पोहोचलेत, मात्र पोलिसांनी त्यांना विरोध केला आहे। भाजपचे झेंडे आणि भारत मातेचा फोटो कार्यकर्ते घेऊन आलेत। दरम्यान अबू आझमी यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, नेमकी काय परिस्थिती आहे अबू आझमींच्या घराबाहेर आणि वंदे मातरमला त्यांचा विरोध काय? प्रज्ञा, आपण पाहतोय की वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज भाजपकडनं आणि मंत्रालयात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते याचं सामूहिक गायन जे आहे ते केलं जाणार आहे। मात्र भाजपचे काही पदाधिकारी हे आमदार अबू आझमी यांच्या घराबाहेर पोहोचलेले आहेत। कोलाबामध्ये रेडिओ क्लब शेजारचं घर आहे आणि त्या ठिकाणी ते पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा फौजफाटा आहे। पोलिसांनी कुठेतरी त्यांच्या घराबाहेर जे आहे ते विरोध केलेला आहे। एक जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी वंदे मातरमचं गायन करावं अशा प्रकारची सूचना केली आहेत। काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? पोलिसांनी तुम्हाला अबू आझमीच्या घरापासून पुढे काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी गायन करायचं म्हटलेलं आहे। आम्ही वंदे मातरमचा कार्यक्रम करतोय, त्याच्यासाठी काय काय नेमकं पोलिसांचं म्हणणं काय आहे? पोलिसांचं म्हणणं कुठे लावायचं आहे? कुठे लावू? पोलिसांचं म्हणणं नेमकं काय? तिथेच करायचं आहे। काय तुमची भूमिका आहे? पोलिसांनी तुम्हाला पुढे ढकलण्यात आलेलं आहे, काय नेमकं सांगायचं? फोटो तू काय सांगायचं? आम्ही आम्हाला जो स्पॉट दिलाय, आम्ही जो परवानगी घेतली आहे, परवानगी त्यांनी दिलेली नाही, पण आम्ही जो स्पॉट दिलाय तिथे आम्ही वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम करणार साहेब। कुठला स्पॉट आहे तुमचा? बरोबर कुठली कासम बिल्डिंगच्या कमल बिल्डिंगच्या खाली। आज मंत्रालयात होणार आहे, भाजपच्या कार्यालयाबाहेर होणार आहे, मग अबू आझमींच्या घराबाहेरच नेमकं का? आम्हाला माहित पण नाही अबू आझमी इथे राहतोय। हा संदर्भ आहे की अबू आझमीने विधानसभेमध्ये म्हणायला विरोध केला होता, त्यामुळे भाजप आमदार आणि अबू आझमी वाद झाला होता। 150 वर्ष वंदे मातरमला पूर्ण झालं, त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम घेतोय साहेब। त्याचा काय संबंध आहे साहेब ऍक्च्युअली याच्याशी? तुमचा पोलिसांनी जे सांगितलं आहे काही इथं करू नका, तुम्ही काही अंतरावरती करा, त्याचं कारण मी पोलिसांना विचारतो का वंदे मातरम गायन कुठेही करू शकतो, तिरंगा झेंडा आम्ही कुठेही लावू शकतो, तेवढं तर आम्हाला मुभा आहे। आम्ही या देशात राहणारी व्यक्ती आहे, त्याच्यासाठी पण। त्यामुळे अबू आझमी इथे राहतात हे आम्हाला माहीत देखील नाही। आम्हाला जिथे स्पॉट दिलेला आहे तिथे आम्ही वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम करू, असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे।